मुंबई में विधायक रोहित पवार ने ऑपरेशन टाइगर को लेकर सरकार पर निशाना साधा है। उन्होंने कहा कि ऑपरेशन नहीं बल्कि विचारों और लोकतंत्र का बाजार बन गया है। रोहित पवार ने आरोप लगाया कि सांसदों को तोड़ने के लिए पैसों का इस्तेमाल किया जा रहा है और इससे संविधान व लोकतंत्र को नुकसान पहुंच रहा है। उन्होंने कहा कि जनता बेरोजगारी, किसान और महिला सुरक्षा जैसे मुद्दों पर जवाब चाहती है। साथ ही उन्होंने दावा किया कि उनकी पार्टी का कोई भी सांसद टूटेगा नहीं। सध्या चालू आहे ऑपरेशन टायगर, या ह्याच्यावरती तुमचं काय म्हणणं आहे? ऑपरेशन टायगर कशाला म्हणतात? टायगर नाही तो वाघ ज्याला आपण म्हणतो, समोरासमोर तिथं अटॅक केला जातो, ह्याला ऑपरेशन बाजार म्हणायला काय हरकत आहे? विचाराचा बाजार झालाय, माणुसकीचा बाजार झालाय। ज्या नेत्यामुळे तुम्ही निवडून आला त्या नेत्याचा बाजार, त्या पक्षाचा बाजार इथं मांडला गेला आहे। आणि एका खासदाराला महाराष्ट्रामध्ये 85 कोटी कॅश आणि 250 कोटी दरवर्षी विकास निधी, त्यातून तुम्ही 10 ते 15 कोटी रुपये काढा दरवर्षी असं सांगण्यात आलेलं आहे। मग ह्याच्यावरनं आपल्याला हेच म्हणावं लागेल, आज संविधानाचा बाजार झालाय, आज लोकशाहीचा दुर्दैवाने तिथं बाजार झालेला आहे। पण लोक या सगळ्या गोष्टीकडे बघत आहेत। लोकांचं मत असं आहे की महाराष्ट्रामध्ये बेरोजगारीचा प्रश्न आहे, विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, महिला सुरक्षतेचा प्रश्न आहे, शेतकरी आज अडचणीत आहे। अल निनो असल्यामुळे येत्या काळामध्ये आपण जर बघितलं तर पाऊस होणार नाही, त्यामुळे अजून मोठ्या आर्थिक अडचणी या राज्यांवर तिथे येणार आहे। पण या बाबतीत न बोलता आज काय चाललंय तर खासदाराला फोडा, ह्याला उचला, त्याला उचला। पण आता जे काय झालं, विषय असा आहे की तुम्ही एकच अंग बघताय, ह्याला दुसरं अंग सुद्धा आहे। ते कसं की आता एकनाथ शिंदे साहेबांची ताकद, भाजपचे महाराष्ट्रातले नेते देवेंद्र फडणवीस साहेब भाजपच्या हितासाठी कमी करण्याचा सातत्याने प्रयत्न करत होते। अजितदादा पक्षाची सुद्धा तिथं ताकद देवेंद्र फडणवीस साहेब कमी करण्याचा प्रयत्न करत होते। आता हे 6 खासदार जे फुटले ते एकनाथ शिंदे साहेबांकडे न जाता भाजपकडे जाऊ शकले असते। पण मग एकनाथ शिंदे साहेबांना दिल्लीतल्या मोठ्या भाजपच्या नेत्यांनी कुठेतरी ताकद दिली, हे कुठेतरी आपल्याला जाणवतं। म्हणजे ठीक आहे, फोडाफोडी झाली, हे चुकीचं झालं, पण यातून दुसरं सुद्धा आपल्याला कळतंय की कुठं ना कुठं तरी भाजप दिल्ली विरुद्ध भाजप महाराष्ट्र असा सुद्धा लढा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं। असं म्हणण्यात येतं की खासदारांना पैसे दिले गेले सर, आणि काय? अहो, जेव्हा वेस्ट बेंगॉलमध्ये खासदार फोडले 50 कोटी दिले, महाराष्ट्रामध्ये 85 कोटी कॅशमध्ये दिले गेले आणि 250 कोटी दरवर्षी विकास निधी, त्यातून 10-15% तुम्ही निधी काढा असं सांगण्यात आलेलं आहे। आता ह्याच्याच बरोबर आपण जर बघितलं ओमराजे भाऊंबद्दल असंही म्हणलं जातं की जी केस आहे त्यांच्या बाबतीतली, त्याचा निकाल पुढच्या काही दिवसांमध्ये लगेचच्या लगेच त्यांच्या बाजूला दिला जाईल, नाहीतर मग त्यांच्या बाजूचा निकाल नसेल तर अजून काही वर्ष पुढे घेऊन गेला जाईल। त्यामुळे भीती अशी वाटते, आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे, पण या जो काही बाजार लोकशाहीचा झालेला आहे त्याच्यामध्ये न्यायव्यवस्था सुद्धा जर सहभाग घेत असेल, जे आम्हाला बाहेरून कळतं आहे ते योग्य नाही। त्यामुळे न्यायव्यवस्थेकडनं सुद्धा काही जजेसली या बाबतीतलं क्लॅरिफिकेशन देणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे सामान्य लोकांचा विश्वास जेव्हा नेत्यांवर, प्रशासनावर, शासनावर नसतो तेव्हा त्यांचा विश्वास हा न्यायव्यवस्थेवर असतो आणि न्यायव्यवस्थेसुद्धा या बाजाराचा जर भाग बनत असेल तर हे अतिशय घातक आहे। त्यामुळे कुठं ना कुठंतरी न्यायव्यवस्थेच्या मोठ्या जजेसकडनं सुद्धा या बाबतीतलं क्लॅरिफिकेशन हे दिलं गेलं पाहिजे।